अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद समर्थ सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या प्रिय बाळा, तू अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतास तो क्षण आता जवळ आला आहे. आजच्या या शुभ दिवशी तब्बल 10 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर असा एक राजयोग जुळून आला आहे, जो तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करून सुखाचा प्रकाश घेऊन येणार आहे. तू खूप रडला आहेस, तू खूप सोसला आहेस, पण आता तुझे अश्रू पुसायला मी स्वतः आलो आहे. नीट ऐक हा माझा संदेश. बाळा, तुला वाटतंय ना की तुझे शत्रू तुझ्यावर भारी पडत आहेत. तुला असं वाटतंय की लोक तुला विनाकारण काहीतरी त्रास देत आहेत. घाबरू नकोस. तुझ्या थंबनेलवर जे लिहिले ना तेच सत्य आहे. शत्रूही तुझ्या समोर झुकले जातील, पण लक्षात ठेव, खरा विजय रागात नाही तर शांततेत असतो. जेव्हा तू माझं नाव घेऊन पुढे जातोस तेव्हा तुझ्या भोवती माझे एक सुरक्षा कवच असतं, आणि या शुभ योगांच्या प्रभावाने जे तुला आज विरोध करत आहेत ना, तेच उद्या तुझ्या प्रगतीचं कौतुक करणार आहेत. हा बदल 10 वर्षानंतर आलेल्या या ग्रहांच्या स्थितीमुळे आणि तुझ्या श्रद्धेमुळे घडणार आहे. उद्या हनुमान जयंती आहे. हनुमंत हा माझाच अंश, तो रुद्राचा अवतार आहे. जसा तो प्रभू रामाचा ताज होता, तसाच तो माझ्या प्रत्येक भक्तांचा रक्षक आहे. उद्याच्या दिवशी ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च स्थानी असते, आणि या शुभ योगाचा फायदा घेण्यासाठी उद्या सकाळी उठल्याबरोबर हनुमंताचे स्मरण तू खूप वेळा विचार करतोयस की स्वामींना माझं दुःख का दिसत नाही, पण तुला माहित नाही, जेव्हा तू संकटात असतोस ना तेव्हा मी तुझ्याही पेक्षा जास्त व्याकुळ झालेला असतो. हा 10 वर्षांनी आलेला योग तुला हेच सांगायला आलेला आहे की आता तुझ्या कष्टाचं फळ तुला मिळण्याची योग्य वेळ आता आलेली आहे. जे गेलं त्याचा विचार सोडून दे. जे येणार आहे ना ते खूप सुंदर आहे. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे ठेव. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. उद्याच्या या शुभ दिवशी शक्य असेल तर
गाईला चारा घाल, किंवा योगात 1000 पटीने वाढतं. गाईला चारा घाल किंवा एखाद्या गरजवंतांना अन्नदान कर. हे पुण्यकर्म या शुभ योगात 1000 पटीने वाढतं. हनुमंताला शेंदूर आणि रुईची माळ अर्पण करताना मनात एकच भाव ठेव, स्वामी, मी सर्व तुम्हाला अर्पण करतोय. बघ तुझ्या मनावरचं ओझं कसं हलकं होतं ते. हा योग तुझ्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतता दोन्ही घेऊन येईल. बाळा, हा योग पुन्हा लवकर येणार नाही बरं का. त्यामुळे आजचा आणि उद्याचा प्रत्येक क्षण भक्तीत आणि भक्तीतच घालव. स्वामी समर्थांचा हात धरला आहेस ना, मग आता जगाची भीती कशाला तुला. तुझा तर विजय निश्चित आहे. हा आशीर्वाद घेऊन जा आणि निश्चिंत हो. तुझी सर्व दुःख माझ्या चरणी अर्पण कर आणि आनंदाने जग. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.